पार्टनर म्हणा किंवा ही वाटेकटीची म्हणा, त्याच्यात तर इतकी चर्चा झाली घरामध्ये. आणि पार्टनर बद्दल मॅक्झिमम, कारण ते मला वाटतं मी 14-15 वर्षाची असेल, त्यामुळे असं कोणतरी पार्टनर असायला हवा. जे थोडस आपण स्वप्नाळू वय असतं तसं ते वय होतं. त्यामुळे तो पार्टनर एवढा भावला होता त्या वयामध्ये, सगळ्याच लोकांना आवडला होता. म्हणजे आणि असं पण म्हणजे कित्येक लोक विचारायचे ना की पार्टनर वपू स्वतः आहेत का वगैरे असं. हो, आमचे पार्टनरच होते. कारण घरामध्ये माझ्या आयुष्यात होणारी प्रत्येक पहिली घटना काही असेल तर मी बापूंना जाऊन सांगायचं की बापू असं झालं. मग भले मला एक मुलगा पहिल्यांदा जेव्हा आवडला होता, बापूंना जाऊन सांगितलं की तो शाळेतला मला तो आवडतो. ते काय म्हणाले? अरे वा, छान आहे की तुला कोणतरी आवडायला लागलं. अरे वा. तेव्हा पण त्यांनी असं नाही केलं की हे काय वय आहे का किंवा आतापासून काय विचार आवड नव्हतं. जबरदस्त. शाळेतलं ते काय बरोबर आहे. आणि त्यावेळेला मुलांशी बोलायचंच मुळी धाडस नव्हतं आमच्यामध्ये, तर नुसतं दुरून बघून आवडलं तर गोष्ट नाही, आवडू दे की. घरी कधीच त्यांनी कुठल्याच प्रकारची कटकट वगैरे असं काहीच नाही केलं. बेसिकली विरोध नाही केला, पण एखादी गोष्ट कशी चुकीची आहे ते विरोध न करता सांगितलं. बरोबर, जाणीव करून द्यायची. याला मत. बरोबर. मी आज का मी माझ्या नातीला सांगेन की हे करू नकोस, तर मला माहिती ती हमखास करणार, पण माझ्यामध्ये तेवढा पेशन्स नाही. मला सांगावं लागतं असं नाही करायचं. आता थोडं थोडं मला कळायला लागलं की आता मग मी तिला सांगेन की, कारण आता तिचं कळतं वय आलंय. बरोबर, की आपण का नकार देतोय हे तिला तर कळण्याचं वय आलंय. त्यामुळे त्याचे बघ, हे तू असं केलं तर असं होईल, हे केलं तर असं होईल, तू चूज कर, असं म्हटलं की ती आपल्याला जे करायला हवं आहे ते ती करते. बरोबर. त्यामुळे आता ते सोपं झालंय गणित. वा. आणि ऍक्च्युली मला विचारायचं की कायम तुम्हाला लक्षात राहील अशी त्यांची काही आठवण आहे का? हो, आहे ना. म्हणजे जेव्हा माझं लग्न ठरलं, एक आपल्याकडे पूर्वी तर फार होतं ना घरचं आहेर, म्हणजे त्याचं रुखवत सजवायचं वगैरे. माझ्या रुखवतामध्ये फार एक वेगळी गोष्ट होती. म्हणजे काचेच्या बरण्यांची देऊळ वगैरे असलं काही नव्हतं त्यावेळेला. ती खूप एक इंजेक्शनच्या बाटल्यांची देवळं बनवायची वगैरे असं ते, किंवा 5 पैशाच्या ह्यांचे हार किंवा पावलं बिवलं तसं नव्हतं. बापूने माझे लहानपणापासूनचे फोटो जे त्यांनी काढलेले काही सांभाळून ठेवलेले, ते लहानपणापासूनचे फोटो, ते माझे साखरपुडा असे ते पूर्ण फोटोजचं त्यांनी एक अल्बम तयार केला होता. आणि त्या प्रत्येक फोटोच्या म्हणजे एक समजा एक चार्ट आहे, त्याच्यावरती त्यांनी 2-3 फोटोज लावले आणि त्याला एक कॅप्शन होतं. असं करून त्यांनी जवळजवळ 13 ते 14 असे फोल्डर्स बनवले होते. अच्छा. आणि पूर्ण माझा जन्मल्यापासूनचा साखरपुड्यापर्यंतचा प्रवास त्याच्यामध्ये दिला होता. आणि ती वाक्य इतकी सुंदर आहे. त्यातली काही काही वाक्य आता युट्यूबवरती पण का फेसबुकवरती पण येत आहेत की पती आणि पिता एक मात्रा आणि एक वेलांटी इकडची तिकडे, हे येते तर सध्या फेसबुकवरती, की सासरी जाणाऱ्या मुलीकडे बघून पिता कष्टी होतो. तर का कष्टी होतो, त्याला एकच विचारायचं असतं की बाबा रे, तू माझ्या मुलीचा नवराच आहेस, पण वेळ प्रसंगी तिचा पती न राहता पिता होऊ शकतोस का? जबरदस्त. तर अशा आशयाची ती सगळी वाक्य आहेत. आता तो अल्बम आहे माझ्याकडे, पण या पद्धतीचं रुखवत बरोबर आहे माझ्याशिवाय आणखी कोणालाही मिळालेलं नाही. खरंच. आणि खरंच नसणार मिळालेलं, कारण ते फार सुंदर आहे. बरोबर आहे. खरोखर म्हणजे इतरांना त्यांच्याकडनं एवढी प्रेरणा मिळते, तर तुम्हाला त्यांची मुलगी म्हटल्यानंतर काय खरोखर ठेवा मिळाला? त्यांनी तर ती जाणीव मला होऊनच दिली नाही की आपोआप मिळत गेलंय ना, म्हणजे असा कोणी आहे किंवा काय आहे, ही जाणीव आम्हाला त्यांनी कधी होऊनच दिली नाही की मी काहीतरी वेगळं आहे. हो, त्यांनी जाणीव नाही करून दिली, पण तुम्हाला आपोआप भरपूर काही मिळत गेलं. हो, ते तर निश्चितपणे, ते निश्चितच. एकतर वैचारिक प्रगल्भता म्हणा किंवा काय निवडावं, निवड कशी करता येईल हे त्यांनी न शिकवताच, म्हणजे सांगितलं ना, कुठली गोष्ट अशी बसवून नाही शिकवली. ते आम्ही जर का काही शिकलो नसू मुलं, तर ते आमचं दुर्भाग्य. बरोबर. मी त्यांच्याकडे हे नाही करू शकत की तुम्ही नाही केलं म्हणून असं, ते आम्हाला घेता नाही आलं. राईट. घरामध्ये येणारी जी काही नामवंत लोक होती, आणि ते म्हणायचे त्यांनी कधी आम्हा मुलांना की
अमुक एक पाहुणे आले तू तर आज जाऊन बस, तुला काही कळणार नाही, असं कधी केलं नाही. त्यामुळे तुला काय कानावरती पडते तेवढं घे, जेवढं तू ऍब्सॉर्ब करशील, शोषून घेशील ते तुझं. बरोबर. त्यामुळे मग ते वसंतराव देशपांडे असो, पुलं काका असो, किंवा क्वचितच दोनदाच आले ते पण गदिमा असो, तुम्ही जे क्षेत्र घ्याल त्या क्षेत्रातली माणसं आपल्याकडे होती. कारण बापूंना माणसं जमवण्याचं वेळ होतं आणि जी जी ओळख त्यांची व्हायची ती ओळख पूर्ण घराशी व्हायची. बरोबर. त्यांनी असं कधीच नाही केलं की बाहेर ओळख झाली आहे तर ती व्यक्तीला आपण कधीतरी बाहेर जाऊन भेटू, किंवा आपण ती व्यक्ती पूर्ण घराची आपतेष्ट होऊन जायची. बरोबर. इतकं बापूंचं होतं. फॅमिली फ्रेंड आपण म्हणतो तसं. आणि एक मस्त माहोल तयार होत असेल ना एवढी सगळी मैफिल. आणि आई चांगले चांगले कलाकार. मी त्या कलाकारांना जपण्याचं काम आईने केलं ना. आता ह्या सगळ्या मंडळींची अशी तुम्हाला काही आठवण आहे का की कोणाचं कसं वागणं बोलणं किंवा काही त्यांच्या अशा छान करा? वसंतराव देशपांडेंनी आईला खरडा कसा तयार करायचा हे शिकवलं होतं. अरे वा. हिरव्या मिरच्या कशामध्ये भाजायच्या गॅसवरती आणि मग ते कसं सगळं मिश्रण करायचं झणझणीत. त्यांना ते खरडा फार आवडायचा. आणि आई उत्तम उत्तम स्वयंपाक बनवायची. म्हणजे तिच्या हाताला जी काही चव होती तिला सुगरणच म्हणायचं सगळं. आणि रात्री अपरात्री कधी कुणीही आलं तरी ती असायची. आता आजच्या काळामधल्या कित्येक कलाकारांचं असं होतं की थोडेफार खटके उडणं किंवा काहीतरी वादविवाद किंवा उगाच एकमेकाला पासून अलिप्त राहणं. तर त्यावेळेच्या ह्या सगळ्या मंडळींचं कसं असायचं साधारण?